ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली। अखेर अपहरण झालेल्या मुलाचा मृत्यू। पोलिसांचा तपास थांबला। आंबेगाव तालुक्यातील शोकांतिका, एका निष्पाप बालकाचा बळी। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरले आहे। 11 डिसेंबर 2024 रोजी 5वीत शिकणाऱ्या 12 वर्षीय आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याचे शाळेतूनच अपहरण करण्यात आले। आरोपी राजेश रोहिदास जंबुकर याने विद्यार्थ्याचा पालक असल्याचे सांगून त्याला शाळेतून उचलले। घटनेची माहिती मिळताच आर्यनच्या वडिलांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली। मात्र 13 दिवसांच्या तपासात पोलिसांना आरोपी किंवा मुलगा सापडला नाही। 24 डिसेंबर रोजी आरोपी राजेश जंबुकर याने धोलेवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याच दिवशी रात्री उशिरा आर्यनचा मृतदेह संगमनेर जवळील राजापूर शिवारातील एका कोरड्या विहिरीत सापडला। पोलीस तपासात महत्त्वाचे धागेदोरे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आर्यन व आरोपी 11 डिसेंबर रोजी संगमनेरमधील एका हॉटेलमध्ये दिसले। आरोपीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आर्यनच्या आईशी असलेल्या त्याच्या संबंधांचा उल्लेख आहे। आरोपीने अपहरणानंतर आर्यनच्या आईशी फोनवरून संपर्क साधल्याचेही समोर आले। या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। 1. शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी। विद्यार्थ्याला अनोळखी व्यक्तीसोबत का सोडले? पालकांशी संपर्क करताच मुलाला जाऊ दिले। या निष्काळजीपणाबद्दल व्यवस्थापनावर कारवाई होणे आवश्यक। 2. पोलिसांची अकार्यक्षमता। 13 दिवस तपास करूनही आरोपी सापडला नाही। पारगाव पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखले नाही। संगमनेर पोलिसांनीही योग्य कारवाई केली नाही। एका निरपराध बालकाचा जीव गेला। 3. आर्यनच्या आईची भूमिका। आरोपीच्या चिठ्ठीतील माहितीवरून संशय निर्माण। तिच्या आरोपीशी असलेल्या संबंधांची चौकशी सुरू। या प्रकरणातील तिचा सहभाग तपासला जात आहे। समाजातील वाढती अनैतिकता आणि कौटुंबिक विघटनाचे हे एक गंभीर उदाहरण आहे। या प्रकरणात सहभागी सर्व दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। विशेषतः शाळा व्यवस्थापनावर कारवाई। अकार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई। प्रकरणातील सर्व संशयितांचा सखोल तपास। एका निष्पाप बालकाच्या जीवाची किंमत म्हणून तरी या प्रकरणाचा योग्य न्याय व्हायला हवा अशी भावना समाजात व्यक्त होत आहे।